कुठे गेलत्या आई? नाश्त्याचं केलं तर नाश्त्यासाठी तुम्ही तुमचा तर पत्ताच नव्हता घरी. कुठे गेलत्या आणि कुठे नाही? तर गेलती मी मंदिरात. असं आहे तुमचा? नाश्त्याचं केलं आपण तर तुम्ही घरी नाही सापडत खाले आणि तर केलं नाही तर म्हणता मग केलं नाही. हा सांगू नको तू काय. आजच केलं होतं नाश्त्याचं मोठं तर मला मोठी म्हणाली होतो. हा नाही त्या घरीच राहतो तर तू एक दिवस करत नाही. स्वयंपाक करतो मग जेवून घ्या करतो. बरं जाऊ दे. आता ते नाश्त्याचं जाऊ दे. मी का म्हणेल तुला तू आज भाजी घ्यायची करू राहिली. पालक आणला येईन तर पालकाची भाजी करायला लागणार. मग दाय भाजी करतो पालकाची. तर मग आता मी बाहेर गेली तर मस्त कैरी आला होता तर चांगला कैरी आणल्या. मस्त कैरीची आता कढी करतो मस्त झंझण. बरं करतो. हे बाय चांगली करतो काय नाही तर कडून द्यायची पतली पुतली. हा चांगली गोड चांगलीशी मस्त आंबट गोड चांगली. हा मस्त करतो. एक काम कर नाही तर तुम्हीच घेणा करून नाही वाटणीचं. नाही होऊ दे ना त्याच हातानं मोठ्या हातानं होऊ दे त्याच. नाही माझ्या हात लहान आहे. होऊ दे ना तुमच्या मोठ्या हातानं होऊ द्या. मग काय अशीच केली तशीच केली म्हणाले अजून होऊ द्या तुमच्याच हातानं. हा मोठी हुशार आहे. आपण म्हटलं तिला असं करता आपल्यावर लोटून देते. तुम्हीच कर नाही करून. तुमचा हात कसा सुग्रण तुमच्यासारखा मला करता येते काय? तुमच्या हातचं मस्त होते चांगलं चुंगलं. माझ्याचं काय होते तुम्हीच करा. नाही बापा तू कुठं नी कुठं तू हातची चवीन का बापा आमच्या हाताले. तूच कर आता. नाही मग मना अशीच केली तशीच केली हेच नाही टाकलं आणि तेच नाही टाकलं त्यापेक्षा तुम्हीच करा बा असं म्हणतो. मग तुमचं चालू राहते कुरकुर. शेंगदाणे टाकले आणि थोडीशी गोडच झाली थोडीशी आंबटच झाली असंच झालं पतलीच झाली मग त्यापेक्षा बा तुम्हीच करा. नाही हो आता एवढी सुगरण सून घरात असल्यावर मला करायला पडेल काय. तूच कर बाई. किती काही चांगलं केलं आपण आणि काही केलं तरी शेवटी नावच ठेवते. आणि पाय असून बाई मी का म्हणतो कैरी टाक जुळशी जाय भाजीत आणि गोड टाक जो आंबट गोड चांगलं लागते. हा अजून कोणत्या फरमाईश असेल तर सांगून द्या बापा. नाही तर मग तशीच झाली हे नाही टाकलं होईल. उलटी सगळं आपण काही सांगायचं असं करता भाला जे रे बापा हिच्या बातच फुसफुस करते. ये ओम प्रकाशचे बापा कुठे गेले काय मी 5 सकाळपासून दिसलेच नाही जशी. किती वेळचे जाऊन बसले वाट्यावर जाऊन बसले का काय मी. घरात तर 2 मिनिटं नाही गावात बापा ह्या माणसाले. नीरा उठ बस घरातलं बाहेर करते. आई दादा वहिनी कुठं आहे सगळेजण? आई बरं झालं तू इथंच बसले. दादा कुठं आहे वहिनी कुठं आहे? काय बापा काय झालं काय एवढा आवाज देऊ राहिला तू काय झालं? मला एक आनंदाची गोष्ट सांगायची तुम्हाला. कुठं आहे दादा वहिनी कुठं आहे? एवढी कायची बापा आनंदाची गोष्ट कायची गोष्ट सांग ना. येऊ दे ना दादा वहिनीले. काय झालं भाऊजी कायसाठी आवाज देऊ राहिले? एक गोष्ट सांगायची वहिनी म्हणून तुम्हाला. हा कुठं आहे दादा कुठं आहे बाबा कुठं आहे? ते घरी नाही बाबा घरी नाही. सांग ना काय गोष्ट आहे तर. सांग ना बाबू आम्हालाच काय म्हणतात सांग ना. मला आता कसं तरी उरायला सांग लवकर. आई मला नोकरी लागली. वा पुरा मस्त गोष्ट सांगितली दादा. मस्त एक नंबर बातमी सांगितली दादा. लागली पप्पा तुले देव पावला शेवटी आपल्याला. आजच नाही दादा सांगितलं का नाही इंटरव्ह्यू दिला बा. मी आता येईनच म्हटलं 2-3 दिवसात त्याचं काय होते काय नाही तर सांगणच म्हटलं ते. तर त्याईनं आज सांगितलं शेवटी का झाली बा तुम्हाला तुमची नोकरी पक्की झाली म्हणून. मस्त भाऊजी मस्त. कॉंग्रॅच्युलेशन भाऊजी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. मस्त पेढे गिडे आहे ना आमच्यासाठी. कुठं होई पण बाबू नोकरी कुठे लागली ते काय लागली का कोणती कंपनी काय सांग तर. आई एक पुण्याची कंपनी आहे. ते वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम होमच आहे. घरूनच करावं लागते आणि 30,000 रुपये पगार देईन म्हणते. आणि घरच्या घरी पुरते ना आपल्याला 30,000 रुपये पगार. आणि जास्त काही कामही नाही आहे. तर मग मी त्याला हाव म्हणून दिलं. चांगला आहे बाबू चांगला आहे. नाही तर तू किती दिवस झाले लोकांसाठी प्रयत्न करायला बरसायला लागली बाप्पा. देवच पावला आपल्याला मनात असतं. सुनबाई देवाजवळ साखर ठेवून द्या आता. हा ठेवतो. आता एवढी गोड बातमी सांगितली भाऊजीने आपल्याला. हाय पण खरं हाय देवाच्या घरी देर आहे पण अंधीर नाही आहे. पण तो आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ देतेच पण कधी ना कधी. आता तो एवढ्या दिवसाच्या मेहनतीचं फळ तुला आज भेटलं. किती दिवस झाले तू आता नोकरीसाठी हे करू राहिला. आता म्हणा देवाच्या कृपेनं अशीच पटकन तुला एक पोरगी भेटून जाऊन ते लग्न होऊन जाऊ. आता लवकर लग्न करा भाऊजी. तुम्ही नोकरीसाठी थांबले ते ना लग्न करायचे. आता पटकन लग्न करा. हा वहिनी आता काही विषयच नाही आपल्या लग्नाचा. आता करूनच घेऊ आपण. तुम्हीच पहा मग आता चांगली पोरगी एखादी तुमच्यासाठी मस्त. काय मला म्हणता भाऊजी तुम्ही एखादी चांगली पोरगी पाहून ठेवली असं बायस मला म्हणून राहिली तुम्ही पाहून असं पाहिलं तर पाहून घ्या मग एखादी चांगली देरानी माझ्यासाठी तुमच्या आवडीची. नाही वहिनी ते काम आता आपण तुमच्याचकडे दिलं आहे. तुम्हीच पहा आता. माया पोरगा नाही येतचा स्वतःच्या मनाने पोरगी पाहणार नाही. पोरगा माया आपल्यालाच पाहा लागतं त्याच्यासाठी. राहू द्या सासूबाई. तुम्ही आता एवढी गॅरंटी नका घेऊ पोराची. कधी सांगता नसते कोण काय करून कधी तर. नाही वहिनी आपला काय तसा विषय नाही आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हालाच पाहिजे नाही शेवटी. बरं पाहू मग आम्हीच पटकन. दादाला सांगा वहिनी काय. तुम्हीच सांगता ना आता एवढी चांगली बातमी आहे. तुम्हीच सांगून द्या. मी तर सांगतोच पण तुम्ही सांगा बा. दादाला मी घरी असलो नसलो तुम्ही सांगून दे जा. मी सांगतोच मग आल्यावर. बरं ठीक आहे. दिवस पावला म्हणा आता मला शेवटी मला नोकरी लागली बाप्पा. देवाले धन्यवाद. आता पहिले मंदिरात जाऊन ये तुम्ही. सुनबाई आता चांगला तर काहीतरी गोडधोड कर आपल्या घरी. एवढी चांगली बातमी सांगितली पोरानं तर. काय करावं लागते. शिरा करू का शिरा? नाही शिरा नको करू. मस्त श्रीखंड गिरखंड बोला. घरी कशी तर घरी करता बोलावून घे दुकानातून. बरं मग येईलच सांगून देता श्रीखंड घेऊन येऊन येता. सांगून देता. एवढं तरी निदान चांगलं झालं बाई. माझ्या पोराला नोकरी लागली. आता पटकन माझ्या पोराच्या लग्नाचं उरका लागेल मला. पटकन पोरगी पाहायला लागेल आणि लग्न करून टाका लागेल. काय झालं आज घरी. चांगलं आनंदी वातावरण वाटू राहिलं आजचं घरातलं तर. सुनबाई ऐकलं माझ्या फोनवर समोर राहिली ते पोराले श्रीखंडांचा म्हणून.
मला काय माहिती राहते घरात काय होते आणि काय नाही. तर तुमच्या पायात टिकले पाहिजे घरात, जेव्हा पण त्या निरवट्यावरच बसले राहता. घरात काय काय गोष्टी घडते माहिती राहते तुम्हाला. तर सांग तर काय झालं तर. नोकरी लागली म्हटलं आपल्या लहान पोराले, चांगल्या पुण्याच्या कंपनी, 30,000 रुपये महिना आहे. मस्त मस्त आहे, मस्त गोष्ट आहे. तर आनंदाची गोष्ट, एकदम आनंदाची बातमी सांगितली तर आता. चांगलं झालं. लई दिवसाचा प्रयत्न करायला तू तसा चांगलं झालं. आणि तुम्ही तर कधी घरीच नाही सापडत. पोरं विचारे बाबा कुठं आहे म्हणून, बाबाला सांगतो म्हणून. मी बसलो तिथं आपल्या वाट्यावर, आता कोणतं काम नाही तर बसावं बाहेर. पण ही गोष्ट लई चांगली झाली एका दृष्टीनं. हां, आता आपल्या पोराचं लग्नही नाही तर राहिलं त्याच्यानं. आता पटकन लग्न उरकून टाकून देव पावलंच म्हणून आता. हा बरोबर आहे तुमचा, देवच पावला आपल्याला.